ठाण्यात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठाणे शहरात कोरोनाचे एकूण 10 रुग्ण. बीडच्या सरपंचानं केली ग्रामस्थांना मारहाण. आदर्श गाव वंजारवाडीतील धक्कादायक घटना. 3 महिला आणि 2 पुरुषांना बेदम मारहाण. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. मुंबईच्या लालबागमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. चाकणकरांनी राजीनामा देण्याची आंदोलकांची मागणी. पंढरपूरच्या नगरपालिकेच्या बेसमेंटमध्ये शिरलं पावसाचं पाणी. बेसमेंटमधील पाण्याचा निचरा होत नसल्यानं नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सोलापूर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व करण्यात आली नालेसफाई. मात्र नालेसफाई व्यवस्थित केली नसल्याचा नागरिकांचा आरोप. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यानं पाणी पातळीत वाढ. 3 दिवसांमध्ये उजनी धरणात 1.89 टीएमसीनं वाढ. मुंबईत रिक्षा टॅक्सीचे सुमारे 70% रिकॅलिब्रेशन पूर्ण. उर्वरित 30% रिक्षा टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी 31 मे पर्यंत अंतिम मुदत. या रिक्षा चालकांवर होणार 1 जून पासून दंडात्मक कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.